बोलो भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी। देवेंद्र जी आप संघर्ष करो, देवेंद्र जी आप संघर्ष करो, देवेंद्र जी आप संघर्ष करो। ओबीसी के सम्मान में, ओबीसी के सम्मान में, अरे ओबीसी के सम्मान में आज राज्याच्या ओबीसी मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या निमित्तानं ज्यांचं मुख्य मार्गदर्शन आपल्या सर्वांना होणार आहे, ज्यांच्या शुभ हस्ते या कार्यकारिणीचं उद्घाटन झालं, असे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेता कसा असावा या अवघ्या महाराष्ट्राला दाखवून देणारे आपल्या सर्वांचे लोकनेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माजी केंद्रीय मंत्री आणि ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आदरणीय हंसराज भैयाजी आहिर, आपले प्रदेशाचे सरचिटणीस आदरणीय अतुलजी वजे साहेब, ओबीसी मोर्चाचे सरचिटणीस संजयजी गाते, बापूसाहेब घडामळे, भगवानजी वाघ, शंकररावजी वाघ, आमच्या राष्ट्रीय ओबीसी मोर्चाच्या सदस्य आणि सांगलीच्या माजी महापौर संगीताताई खोत, ओबीसी मोर्चाच्या ओबीसी महिला अध्यक्षा वनिताजी लोंढे, युवक अध्यक्ष करणजी पोरे, माझे सर्व विभागाचे प्रभारी श्री हत्ते, आमचे प्रकाशजी अण्णा चित्ते, मनोजजी भुजबळ, प्रदीपजी तांदळे, विनोदजी दळवी, विनाताई सोलवणकर, उपस्थित सर्व प्रदेश पदाधिकारी, जिल्हा ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष, जिल्हा ओबीसी मोर्चाच्या महिला अध्यक्ष, युवक अध्यक्ष, मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी आदरणीय फडणवीस साहेबांचं टाळ्या वाजवून त्यांचं या कार्यकारिणीमध्ये स्वागत करावं। याचं कारण पण असं आहे, गेली 2 दिवस साहेबांची तब्येत बरी नाही आहे, परंतु ओबीसी समाज बांधवांच्या हिताचा विषय घेऊन जी कार्यकारिणी पुढे येते आहे, ज्या विषयासाठी गेली 2-2.5 वर्ष भारतीय जनता पक्षाने रस्त्यावरती लढाई केली, अशा ओबीसी मोर्चाच्या या प्रदेश कार्यकारिणीला तब्येत बरी नसताना सुद्धा ओबीसींच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने या कार्यकारिणीला साहेब आपण आलात। मी आपल्या सर्वांचं महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी समाजाच्या वतीने आभार मानतो, आपल्या सर्वांच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो। कारण ही कार्यकारिणी ज्या वातावरणामध्ये होती आहे, त्या वातावरणाचा आपल्या सर्वांना अनुभव आहे। जुल्म इतना भी बड़ा नहीं, जुल्म इतना भी बड़ा नहीं जितनी तुम्हारी खामोशी है, जुल्म इतना भी बड़ा नहीं जितनी तुम्हारी खामोशी है, बोलना सीखो वरना नस्लें गुंगी हो जाएगी। बोलणं शिकलं पाहिजे। ज्या वातावरणामध्ये ओबीसी मोर्चाची कार्यकारिणी होती आहे, या महाराष्ट्रातल्या 52% ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या मुळावरती उठलेलं एका बाजूला महाविकास आघाडी सरकार गेली 2-2.5 वर्ष अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये ओबीसींचं राजकीय नेतृत्व तयार होऊ नये याची भूमिका मांडणारं महाविकास आघाडी सरकार, या आरक्षणाची बाजू सुप्रीम कोर्टामध्ये अतिशय कमकुवत पद्धतीने मांडणारं हे महाविकास आघाडी सरकार, पावला पावलावरती ओबीसीवरती अन्याय करणारं या महाविकास आघाडी सरकार एका बाजूला, आणि एका बाजूला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या महत्त्वाच्या विषयामध्ये रस्त्यावरती उतरून भारतीय जनता पक्षाने आवाज बुलंद केला आणि विधानमंडळामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ओबीसींचे राजकीय आरक्षणाची बाजू कशी भक्कम आहे या मांडणारा भारतीय जनता पक्ष, आणि म्हणून सर्वांना विनंती करतो की देवेंद्र फडणवीस साहेबांचं अभिनंदन करूया की ज्या वेळेस या सुप्रीम कोर्टामध्ये 4 मार्च 2021ला ओबीसींचं राजकीय आरक्षण जरी संपवलं असलं तरी सुद्धा भारतीय जनता पक्ष ओबीसी समाजातल्या कार्यकर्त्याला निवडणुकीमध्ये संधी देणार हे सांगणारे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवून त्या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करूया। ज्या दिवशी या आरक्षणाची बाजू भक्कम न मांडल्याने हे आरक्षण रद्द झालं,
त्याच वेळेस भारतीय जनता पक्षानं सांगितलं, या राज्याचे अध्यक्ष आदरणीय चंद्रकांतदादा पाटील असतील, आपल्या सर्वांचे लोकनेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, यांनी सांगितलं, होय मराठा समाज बांधवांचं 40 वर्षाचं आरक्षण आम्ही दिलं. हे आरक्षण या सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेलं. ज्या ज्या ठिकाणी मराठा समाज बांधवांचे मोर्चे निघतील त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता सहभागी होईल आणि ओबीसींच्या या राजकीय आरक्षणाच्या विषयामध्ये भारतीय जनता पार्टी रस्त्यावरती उतरेल हे सांगणारे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या सर्वांच्या समोर आहेत. या ठिकाणी आपल्या सर्वांचे आमदार आणि सन्माननीय नेते गोपीचंदजी पडळकर आले, त्यांचं या ठिकाणी आपण सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करूया. आदरणीय आपल्या सर्वांचे प्रभारी आणि राज्याचे माजी मंत्री आदरणीय आमदार संजयजी कुटे साहेब यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवून आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करूया. खरं तर साहेब आपल्या भाषणामध्ये या ठिकाणी सांगतील की या महाविकास आघाडी सरकारनं आपल्या सर्वांचा कशा पद्धतीनं नियोजनबद्ध पद्धतीनं कसा विश्वासघात केला, ओबीसी समाज बांधवांच्या पाठीमध्ये कसा खंजीर खुपसला, या विषयामध्ये साहेब या ठिकाणी बोलतील, आदरणीय संजयजी या ठिकाणी बोलतील. परंतु डिसेंबर 2019 मध्ये ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या विषयातली जी काही याचिका या ठिकाणी सुरू होती त्यावेळेस वारंवार सुप्रीम कोर्ट या सरकारला सांगत होतं की ओबीसींच्या राजकीय विषयाची बाजू तुम्ही नीट मांडा, परंतु या सरकारला आपल्याला आरक्षण द्यायचं नव्हतं. त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी सुरू केलं की या सरकारची दिशाभूल करा, या समाजाची दिशाभूल करायची, वेळ काढूपणा करायचा आणि म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये अनेक वेळा वेळ मागून घेतली. शेवटी सुप्रीम कोर्ट या ठिकाणी रागावून त्यांनी 4 मार्चला या राज्यातल्या ओबीसी समाज बांधवांचं आरक्षण संपवलं. जो शेकडो वर्षांचा अनुशेष आहे, जो ओबीसी समाज शेकडो वर्ष या ठिकाणी एका मानसिकतेमध्ये आहे, गुलामगिरीच्या मानसिकतेमध्ये होता, त्या समाजाला आरक्षण मिळालं ते फक्त 25 वर्षाचं. शेकडो वर्षाचा अनुशेष 25 वर्षामध्ये भरून निघणार नव्हता, तरी सुद्धा या महाविकास आघाडी सरकारने आपल्या सर्वांच्या समाजासमोर समाजाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला आणि आमचं आरक्षण या ठिकाणी रद्द केलं. 4 मार्च 2021ला हे आरक्षण संपल्यानंतर 5 मार्चला सभागृहामध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं या सरकारला की सुप्रीम कोर्ट तुम्हाला ट्रिपल टेस्ट करायला सांगते, राज्याचा समर्पित आहे, तुम्ही गठीत करा, इम्पिरिकल डेटा गोळा करा आणि जिल्ह्यामध्ये ओबीसींची भागीदारी निश्चित करा, हे साहेबांनी वेळोवेळी सभागृहामध्ये सांगितलं, बैठका घेतल्या. परंतु या सरकारला मुळामध्येच हे आरक्षण द्यायचं नव्हतं. अनेक वेळा वेळ मारून दिली. 4 मार्चला फेरविचार याचिका दाखल केली, ती मे 2021ला संपली. पुन्हा कुठला तरी अध्यादेश या सरकारनं विधिमंडळामध्ये आणला, त्यावेळेस सुद्धा भारतीय जनता पक्षाने सांगितलं तुम्ही विधिमंडळाच्या माध्यमातून अध्यादेश काढतायत, या अध्यादेशाने जर या समाज बांधवांचं आरक्षण पुरवत होणार असेल तर भारतीय जनता पक्ष आपल्या सर्वांच्या बरोबर आहे, त्याला पाठिंबा आम्ही दिला. पण तोही सुप्रीम कोर्टामध्ये तो अध्यादेश उडाला आणि आज काल परवा आपण सर्वांनी पाहिलं असेल की सुप्रीम कोर्टानं ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधात या निवडणुका घ्याव्यात अशी भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, संजय गातेंनी सांगितलं की गेली 2-2.5 वर्ष या आरक्षणाच्या विषयामध्ये आपण रस्त्यावरची लढाई लढलो, ओबीसी जागर अभियान केलं, चक्काचं आंदोलन केलं, आक्रोश आंदोलन केली, तरी सुद्धा या सरकारला जाग आली नाही. याचं कारण या सरकारला मुळामध्ये आपल्याला आरक्षण द्यायचंच नाहीये आणि म्हणून या सरकारच्या विरोधामध्ये आजची कार्यकारिणी आदरणीय साहेबांच्या नेतृत्वामध्ये जो निर्णय करेल तो निर्णय पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या गावागावामध्ये आपण घेऊन जायचा आहे आणि या सरकारला दाखवून द्यायचं आहे की ओबीसी समाज जागृत झालेला आहे. आज आमचं राजकीय आरक्षण घ्याल, उद्या जर आम्ही जागृत झालो नाही, आपण जर उद्या बोललो नाही तर आपलं शिक्षणातलं आणि नोकऱ्यांचं सुद्धा आरक्षण हे सरकार घेतल्याशिवाय राहणार नाही, अशी भूमिका आपल्या सर्वांना घ्यावी लागेल. आणि आम्हाला विश्वास आहे की देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या सर्वांच्या पाठीशी आहे. त्यांच्या भूमिकेमधनं अनेक वेळा या भारतीय जनता पक्षानं या महाराष्ट्रात नव्हे तर या देशामध्ये ओबीसी समाज बांधवांचं नेतृत्व तयार करण्याचं काम जर कोणी केलं असेल ते फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे. आणि या आरक्षणाचे जनक सुद्धा कोण असेल तर भारतीय जनता पक्षामुळेच आमच्या ओबीसी समाज बांधवांना एक सन्मानाचं स्थान या देशामध्ये या राज्यामध्ये मिळालेलं आहे. आणि म्हणून पुढची लढाई साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही निश्चितपणाने पुढे करणार आहोत, त्याची भूमिका आपण या ठिकाणी मांडणार आहोत. खरं तर साहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय अनेक वेळा अनेक कार्यक्रमांचे गोपीचंदजी अगदी कोल्हापूरच्या सभेमध्ये सांगत होते
की कार्यकर्त्यांनो तयार राहा. कदाचित सुप्रीम कोर्टामध्ये निकाल केव्हाही येऊ शकतो आणि निवडणुका केव्हाही होऊ शकतात. हे राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यांच्या हातामध्ये या राज्याच्या तिजोरीच्या ताब्यात, ते या ठिकाणी सांगायचं. आणि याचा अर्थ असा आहे की या राज्याचे उपमुख्यमंत्री असेल, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये आपल्या आरक्षणाची बाजू भक्कम मांडलीच नव्हती. आणि म्हणून ते सांगायचे, कारण त्यांना माहीत होतं की आपण जी मांडलेली बाजू आहे ही कमकुवत आहे. आपण जे कागदपत्र दिले त्याच्यावरती तारीख नाही, सही नाही, असा दिशाभूल या राज्याच्या मोठ्या समाजाची यांनी केलेली आहे. अहो, भुजबळ साहेब, वडेट्टीवार साहेब या ठिकाणी आंदोलन करतायत. साहेब, ज्या आयोगाची स्थापना त्यांनी 2020 मध्ये केली, त्या आयोगाने निधी मागून मागून थकले. परंतु या राज्याच्या अर्थमंत्र्यांनी जेलमध्ये असलेल्या अनिल देशमुखांच्या सुटकेसाठी 1600 पानांचा अहवाल करण्यासाठी आयोगाला निधी दिला, परंतु माझ्या ओबीसी समाजाचा डेटा गोळा करण्यासाठी निधी दिला नाही. हा धिक्कार आपण या ठिकाणी या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा केला पाहिजे. ही या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी आमच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या ठिकाणी केलं. एका बाजूला तुम्ही नवाब मलिकांसाठी चांगले वकील देण्यासाठी पैसे खर्च करता, आणि जो माझा समाज या तळागाळामध्ये काम करतो, अल्पभूधारक आहे, त्याची इच्छा आहे की माझा न्हाव्याचा कुणब्याचा पोरगा राज्यामध्ये काम करावं, त्याने ग्रामपंचायत सदस्य व्हावं, सरपंच व्हावं, त्या मुलांसाठी तुम्ही या ठिकाणी खर्च करू शकत नाही. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आणि म्हणून भुजबळ साहेब तर हिंमत असेल, वडेट्टीवार साहेब तर हिंमत असेल, तर राज्याच्या अर्थमंत्र्याला तुम्ही प्रश्न का विचारला नाही की जो 2020 मध्ये आयोग नेमला, त्या आयोगाकडनं तुम्ही अधिकार काढले आणि बाठिया नावाचा दुसरा तुम्ही आयोग काढला. तोही आयोग साहेब या ठिकाणी काम काय करतोय, वेगळ्या वेगळ्या पक्षांच्या नेत्यांना बोलून घेतो आणि तुमचं या आरक्षणाला पाठिंबा आहे का तो विचारतोय. मला माझी विनंती आहे या कार्यकारिणीच्या माध्यमातून आयोगाला, सरकारची भूमिका तुम्ही मांडू नका. तुम्हाला सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे की या माझ्या समाज बांधवांचा इम्पिकल डेटा गोळा करा आणि त्यांची भागीदारी निश्चित करा. तेवढं आणि तेवढंच काम तुम्ही करा. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय पक्षांचा पाठिंबा आहे. तुम्ही याच्यामध्ये जाऊ नका. तुम्ही फक्त आणि फक्त या महाराष्ट्रातल्या ओबीसींचा डेटा गोळा करावा, एवढीच या ठिकाणी आमची भूमिका आहे. आणि अधिक न बोलता साहेबांचे, आपल्या सर्वांना भाषण ऐकायचं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की साहेब या भूमिकेमध्ये, या विषयामध्ये अत्यंत अग्रेसिव्ह असतात. याची भूमिका मांडत असताना कदाचित जर या महाविकास आघाडी सरकारला आणि या मुख्यमंत्र्यांनी जर थोडं जरी आपल्याला काही कळत नसेल, तर राज्याचा विरोधी पक्ष नेता जो 5 वर्ष या राज्याचा मुख्यमंत्री राहिलेला आहे, ज्याने सगळ्या समाज बांधवांना या ठिकाणी न्याय दिलेला आहे. साहेब, मधल्या काळामध्ये माननीय भुजबळ साहेब सभागृहामध्ये म्हणले, देवेंद्रजी साहेब तुम्ही ओबीसींसाठी काय केलं, हा प्रश्न त्या विधिमंडळामध्ये निर्माण केला. आदरणीय संजय कुटे साहेबांनी त्याला उत्तर दिलं. परंतु या कार्यकारिणीच्या माध्यमातून मी या ठिकाणी भुजबळ साहेबांना सांगू इच्छितो की आपण अनेक वर्ष या राज्यामध्ये विरोधी या पक्ष या राज्यामध्ये सत्तेमध्ये होता, त्यावेळेस ओबीसींचं मंत्रालय निर्माण होऊ शकलं नाही. ते मंत्रालय केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीस साहेबांनी निर्माण केलं. हे या देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं. ओबीसींचं महाज्योती नावाची संस्था, जी ओबीसींच्या विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी महत्त्वाची संस्था झाली होती, त्या महाज्योतीचे निर्माण फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं. आमची नॉन क्रिमिनलच्या 4 लाखापासून 8 लाखापर्यंत कोणी केले असेल, तुम्ही करू शकला नाहीत, परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते करू शकले. हे देवेंद्रजींनी या ठिकाणी केले. जिल्ह्यामध्ये वसतिगृह व्हावं याची भूमिका या ठिकाणी देवेंद्रजींनी मांडली. ओबीसींच्या जाती प्रजातींचा निर्णय या ठिकाणी करावा ही भूमिका देवेंद्रजींनी मांडली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओबीसी विद्यार्थ्यांना महाज्योतीच्या माध्यमातून जी या ठिकाणी निधी देणार होता, तो 1000 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी देवेंद्रजींनी केला होता. ही सगळ्यात महत्त्वाची. आणि म्हणून भुजबळ साहेब या ठिकाणी दिशाभूल करू नका. तुमच्यात जर हिंमत असेल तर या राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विचारा की या ओबीसी समाजाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम तुम्ही करू नका. ही भूमिका या ठिकाणी ते भुजबळ आणि वडेट्टीवारांनी घेण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून सर्वांच्या समोर अधिक न बोलता एवढंच सांगेन की आपल्या सर्वांच्या माध्यमातून हे काम करत असताना ओबीसी समाजाला जागृत होण्याची आवश्यकता आहे. ओबीसी समाजानं आणि ओबीसी मोर्चाच्या कार्यकर्त्यांना आपल्या क्षमतेनुसार काम करण्याची आवश्यकता आहे. निवडणूक आता होतील नाही होतील हे साहेब सांगतील, पण ज्या वेळेस निवडणुका होतील ओबीसी समाज बांधवांनी, ओबीसी मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी भक्कमपणे झोकून देण्याची आवश्यकता आहे. म्हणून मित्रांनो एकच सांगतो, रात नहीं ख्वाब बदलता है, रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है. रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है. जज्बा रखो जीतने का,
जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले पर वक्त जरूर बदलता है। किस्मत बदले ना बदले लेकिन वक्त जरूर बदलता है। आज वक्त आपका है, कल हमारा होगा। देवेंद्र जी के नेतृत्व में आने वाले चुनाव में महाविकास आघाड़ी का ओबीसी समाज तख्त बदल देगा, तख्त बदल देगा, तख्त बदल देगा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद योगेश जी। आपल्या या बैठकीमध्ये आत्ताच उपस्थित झालेले भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी ओबीसी मंत्री आणि आपले प्रभारी आदरणीय आमदार डॉक्टर संजयजी कुटे यांचं स्वागत। आपले मराठवाडा विभागाचे श्री प्रदीपजी तांदळे करतील अशी मी त्यांना विनंती करतो। त्याच पद्धतीने आपल्यामध्ये उपस्थित झालेले विधान परिषदेचे तेजतर्रार आमदार, युवकांचा आवाज माननीय पडळकर साहेब यांचं स्वागत विनोद दळवी करतील अशी मी त्यांना विनंती करतो। यानंतर आपण अण्णांचं या ठिकाणी उद्बोधन ऐकलं। आपले प्रभारी माजी ओबीसी मंत्री माननीय डॉक्टर संजयजी कुटे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं या ठिकाणी मार्गदर्शन करावं। ओबीसी मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश बैठकीला उपस्थित आपले सर्वांचे लाडके नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष आदरणीय योगेशजी टिळेकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष आदरणीय हंसराज भैया अहिर, आदरणीय गोपीचंदजी व आदरणीय सर्व पदाधिकारी, मंचावर बसलेले सर्व सन्मान्य पदाधिकारी, उपस्थित सर्व महाराष्ट्रातून आलेले ओबीसींचे पदाधिकारी बंधू आणि भगिनी, जास्त वेळ घेणार नाही। 3 ते 4 मिनिटांमध्ये विषय मांडणार आहे, कारण आपल्या अध्यक्षांनी परिपूर्ण असा इतिहास जो आहे आणि आपण ओबीसी मोर्चा म्हणून भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये मागच्या 2.5 वर्षामध्ये या सरकारच्या विरोधात जी भूमिका घेतली ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी ती विदित केलेली आहे, त्यामुळे मी त्यावर बोलणार नाही। आणि आज ओबीसी समाज महाराष्ट्रातला या 2.5 वर्षामध्ये सर्व समजून आहे। 13/12/2019 पासून तर आताच्या कालच्या निर्णयापर्यंत सर्व घटनाक्रम जो आहे तो ओबीसी समाज सातत्याने पाहतो आहे। मी एकच फक्त 2-3 मिनिटांमध्ये विषय मांडणार आहे। ओबीसी आरक्षण हे मी यासाठी म्हणतोय की हेतुपुरस्पर जाणून बुजून संपवण्याचा डाव जो आहे जो या महाविकास आघाडीचा आहे। मी सातत्याने 2.5 वर्ष पाहतोय। मी काल 2-3 नेत्यांचे त्या 3 दिवसामध्ये महाविकास आघाडी नेत्यांचे मी स्टेटमेंट ऐकले। माननीय संजय राऊत यांचं स्टेटमेंट होतं परवाचं, जेव्हा त्यांना ओबीसी विषयावर विचारलं गेलं तेव्हा ते म्हणत आम्हाला माहिती आहे, आम्ही तयारच आहे। याचा अर्थ काय घ्यायचा हा जनतेला समजतो। त्याचप्रमाणे जयंत पाटील साहेब प्रदेशाध्यक्ष यांचे स्टेटमेंट त्याच प्रकारचं होतं की आम्ही निवडणुकीसाठी तयार आहे, तिन्ही पक्ष एकत्र आम्ही निवडणुकीला तयार जाऊ। योगेशजी टिळेकरने अजितदादांचं स्टेटमेंट सांगितलं। भुजबळ साहेब तर इथपर्यंत म्हणतात की परवाचं त्यांचं स्टेटमेंट उद्विग्नतेतून, जे उद्विग्नता येते ना त्यामधून दिलेलं स्टेटमेंट होतं की मला सांगा मी करू काय, मी करू काय, मला मार्गदर्शन करा। आणि पुढे हेही म्हणतात की देवेंद्रजींनी आम्हाला पूर्ण मदत केलेली आहे। मग मदत केलेली आहे, देवेंद्रजींनी मदत केलेली आहे, भारतीय जनता पार्टीने मदत केलेली आहे, वेळोवेळी तुम्हाला सूचना दिलेल्या आहेत, पण तुमच्या सगळ्या नेत्यांचे जर महाविकास आघाडीतल्या नेत्यांचे जर स्टेटमेंट बघितले त्यांना माहिती होतं की ओबीसी आरक्षण मिळणार नाही, ओबीसी आरक्षणाचा घात होणार आहे, आपणच संपवणार आहे, त्यामुळे निवडणुका लगेच लागू शकतात। हे गृहीत धरून महाराष्ट्रभर राष्ट्रवादीच्या ज्या आहेत संवाद यात्रा चालू होत्या, शिवसेनेची तयारी चालू होती, काँग्रेसची तयारी मेळाव्यांच्या माध्यमातून चालू होती।
आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून ओबीसीचं आरक्षण वाचवलं पाहिजे यासाठी आमची तयारी होती, यासाठी आमची लढाई होती. निवडणुकीची तयारी नव्हती आमची. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नये या भूमिकेतून आम्ही रस्त्यावर लढत होतो. षड्यंत्र काय? या सर्व नेत्यांनी महाविकास आघाडीच्या हे ठरवलेलं आहे की ओबीसीचे जे नेते महाविकास आघाडीमध्ये आहेत यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून यांना मूर्ख बनवून ओबीसीचं आरक्षण घालवायचं आहे. मी यासाठी म्हणतोय, मला क्यू येते आदरणीय भुजबळ साहेबाची, आदरणीय वडेट्टीवार साहेबाची, आदरणीय नानाजी पटोलेंची. एकीकडे बोलताना ते आमच्याजवळ बोलतात की मला वेदना आहे, मला दुःख आहे, आपण सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे ओबीसीसाठी. म्हटलं आम्ही कुठं नाही म्हटलं, आम्ही ओबीसीसाठी एकत्र यायला तयारच आहे. तुम्हाला वेदना आहेत, तुम्हाला दुःख आहे, तुम्हाला कळवळा वाटतो, मग जे काम तुमच्याकडे 2 वर्षापासून होतं ते तुम्ही का करत नाही आहात? थोडी मजबुरी आहे. पुढचं शब्द असते थोडी मजबुरी आहे, दोघांचे पण थोडी मजबुरी आहे. आणि मजबुरी हीच आहे की स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी, स्वतःचं मंत्रीपद वाचवण्यासाठी जे काही महाविकास आघाडीचे नेते सांगत असतील त्याप्रमाणे जनतेला उल्लू बनवायचं, मूर्ख बनवायचं, ओबीसीसाठी काहीतरी आम्ही करतोय असं भासवायचं. यांना माहिती आहे की ओबीसीचं आरक्षण हे जाते आहे, पण तू स्वतःची खुर्ची वाचवायची या एकमेव उद्देशानं ओबीसी समाजाचा घात करण्याचा प्रयत्न यांच्या हातून हे कृत्य होते, हे पाप होते आहे. आणि म्हणून या दोन्ही तिन्ही सन्मान्य नेत्यांना माझं आव्हान आहे. मला वडेट्टीवार साहेबाचं स्टेटमेंट खामगावच्या सभेमधलं आठवतं. त्या सभेमध्ये वडेट्टीवार म्हणाले होते की ओबीसी आरक्षण जर कुठेही नख लागलं, ओबीसीच्या कोणत्याही विषयाला नख लागलं तर मी राजीनामा देऊन टाकेल, सरकारमधून बाहेर पडेल. आज तोच दिवस आहे. आणि भुजबळ साहेबांचं जर वेदना, दुःख एवढं आम्हाला समजतं, काही करू शकत नाही. बेचारे झालेले आहेत, बिचारे, खुर्चीच्या मोहापायी. एक वेळेस आमचं म्हणणं आहे की माननीय भुजबळ साहेब असतील, वडेट्टीवार साहेब असतील, नाना पटोले जे ओबीसी जे घेतात, भूमिका घेतात, एक वेळेस खुर्चीला लाथ मारून बाहेर या. खरे जर तुम्ही ओबीसीचे तारणधार असताल, खरे जर ओबीसींच्या बद्दल तुम्हाला कळवळा असेल तर एक वेळेस खुर्चीला लाथ मारा, बाहेर या. तुमच्या नेतृत्वात ओबीसी आम्ही तयार आहे, तुमच्या नेतृत्वात संघर्ष करायला तयार आहे, पण ते तुम्ही करणार नाही. आणि आम्हाला तुमची जरूरत सुद्धा नाही. आमच्याजवळ देवेंद्रजी फडणवीस सारखं ओबीसीचं नेतृत्व आहे, देशामध्ये मोदीजींसारखं नेतृत्व आहे. पण तुमची लाचारी जी आहे ते तुम्ही बघा. त्यामुळे समाजाचा तुम्ही घात करताय, तुम्ही माडी समाजाचा घात करताय, तुम्ही ओबीसी समाजाचा घात करताय. हे लक्षात ठेवा. जनता समजते आहे. आणि वेळ आली की काय असते यांचं. मी परवा अजून पुन्हा स्टेटमेंट ऐकलं. धनंजय मुंडे साहेब असतील, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार नाही. आम्हाला आनंद आहे की ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका व्हायलाच नको. ही भारतीय जनता पार्टीची भूमिका अट्टहास आहे. त्यासाठी आम्ही संघर्ष सुद्धा करणार आहे. पण तुम्ही बोट कुठं दाखवता? केंद्राकडे. 2-2.5 वर्ष तुम्ही या प्रकारचं कृत्य केलं. भाऊ, तुम्हाला एक आठवत असेल, यांचं एक स्टेटमेंट हमेशा या सगळ्या नेत्यांचं एक ठरलेलं आहे, एक ठरलेलं स्टेटमेंट आहे की यांनी 2019 मध्ये देशाकडून जनगणनाची माहिती का मागितली होती. 10 वेळेस नाही, 1000 वेळेस मीडियामधून, पत्रकारांच्या याच्यातून, सगळ्या याच्यातून, वर्तमानपत्रातून सगळ्यांना माहिती आहे की त्यावेळेस 50%च्या वरचं आरक्षण होतं. आणि त्याच वेळेस केंद्र शासनाने सांगितलं होतं की ही जनगणना याच्यासाठी चालू शकत नाही, याच्यामध्ये खोट आहे आणि हे आम्ही देऊ शकत नाही. हे स्पष्ट सांगितलं नसताना 2.5 वर्षाच्या नंतर सुद्धा तुम्ही त्याच विषयाकडे बोट दाखवता. आणि 2.5 वर्षामध्ये इम्पेरिकल डाटा जो तुम्ही तयार करू शकले असते त्याच्यामध्ये तुम्ही वेळ वाया गमावला. तुमचा प्रामाणिक हेतू नव्हता. तुम्ही वेळ काढूपणा केला, कोर्टामध्ये देऊ शकले नाही आणि त्यामुळे आज आरक्षणाची परिस्थिती आलेली आहे. आणि म्हणून ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून हा सगळा विषय आपल्याला सगळा माहिती आहे आणि आपल्याजवळ दमदार नेतृत्व आहे. ओबीसीचं मी बघितलेलं आहे. ओबीसीचं आरक्षण असं तसं होत नाही. त्यासाठी आतून लागतं, मनापासून लागतं. ते मनापासून या महाविकास आघाडीमध्ये नाहीच आहे.
मी ओबीसी मंत्री होतो, माझ्यापूर्वी शिंदे होते. आदरणीय देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये ओबीसीचा एक एक निर्णय जो आहे ना, तो 2-2, 3-3 वाजता रात्री आमचे निर्णय चालायचे, रात्र जागून निर्णय चालायची पद्धत होती काम करण्याची, कळवळा होता. आणि आज जर मागच्या वेळेस जर पाहिला तर सर्वात जास्त ओबीसी मंत्री या महाराष्ट्राच्या हिस्ट्रीमध्ये हे मागच्या देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये होते. लाईन जर काढली, सुधीर भाऊ पासून काढले, चंद्रशेखर पासून काढले, तर सर्व अशी लाईन जर काढली सगळ्यात जास्त. कारण त्याचं हेच आहे की भारतीय जनता पार्टीचा डीएनएच ओबीसी आहे. आणि त्यामुळे ओबीसींच्या प्रश्नांबद्दल आम्हाला शिकवण्याची गरज नाही, ओबीसींच्या संघर्षाबद्दल आम्हाला शिकवण्याची गरज नाही. सर्वात पहिले आत्मपरीक्षण करण्याची जे महाविकास आघाडीमध्ये ओबीसीचे नेते आहेत त्यांना जरूरत की आत्मनिरीक्षण करा. आणि खुर्चीच्या मुहापायी ओबीसींचा जो तुम्ही घात करताय तो जरा समजून घ्या, त्यातून बाहेर पडा आणि ओबीसी समाजाचं कल्याण होईल या पद्धतीने निर्णय घ्या. नाहीतर ओबीसी जनता तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही, याचा जाब विचारेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या आजच्या या बैठकीला उद्घाटक म्हणून लाभलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते, संघर्ष योद्धा आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांना मी उद्घाटनपर भाषण करायला आमंत्रित करतो. बोलो, संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. देवेंद्र जी आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीमध्ये मंचावर उपस्थित आपले राष्ट्रीय नेते हंसराज भैया अहिर, आपले प्रभारी माजी मंत्री डॉक्टर संजय कुटे, आपले अध्यक्ष माजी आमदार आणि अतिशय तरुण आणि तडफदार नेते योगेश टिळेकरजी, आपल्या ओबीसी समाजाकरता सातत्याने संघर्ष करणारे आमदार गोपीचंदजी पडळकर, अतुलजी वजे, बापूजी घडामोडे, संजयजी गाते, संगीताताई खोत, शंकरराव वाघ, वनिताताई लोंढे, करणजी पोरे, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, ओबीसी मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या निमित्ताने आज आपल्यासमोर मोर्चाची भूमिका अध्यक्ष योगेशजींनी आणि प्रभारी संजयजींनी मांडली आहे. मी सर्वप्रथम ओबीसी मोर्चाचं मनापासून अभिनंदन करेन की आपण सगळ्यांनी गेल्या 2-2.5 वर्षाच्या काळामध्ये या सरकारचा ओबीसी विरोधी बुरखा हा टराटरा फाडलाय. यांचा ओबीसी विरोधी चेहरा हा या ठिकाणी समाजासमोर आणलाय आणि सातत्याने ओबीसींच्या प्रश्नावर आपण सगळे लोक रस्त्यावर आंदोलन करीत आहात. आणि या सरकारला वेळोवेळी ओबीसी हिताचे निर्णय घेण्याकरता आणि ओबीसींचं अहित होऊ नये याकरता आपण सातत्याने मजबूर केला आहे. खरं तर आज ज्या परिस्थितीमध्ये ही ओबीसी कार्यकारिणी होती आहे ती परिस्थिती अत्यंत दुःखद आहे. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीनंतर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या निवडणुका ओबीसीच्या आरक्षणाबिना होत आहेत. काही निवडणुका झाल्या आहेत आणि उरलेल्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. अशा प्रकारची अवस्था महाराष्ट्रात असताना ही कार्यकारिणी या ठिकाणी होते आहे. आणि या निवडणुका ज्या झालेल्या आहेत आणि हे जे काही राजकीय आरक्षण गेलं आहे, हे राजकीय आरक्षण हे गेलं नाही आहे. या राजकीय आरक्षणाचा मुर्दा पाडला आहे. या राजकीय आरक्षणाचा खून या महाविकास आघाडी सरकारने केला आहे. अक्षरशः पद्धतशीरपणे ज्या प्रकारे एखाद्याची कत्तल करायची तशा प्रकारे ओबीसीच्या राजकीय आरक्षणाची कत्तल
या ठिकाणी या महाविकास आघाडी सरकारने केली आहे। आणि आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, एक अत्यंत मोठं षडयंत्र याच्या पाठीमागे आहे। खरं म्हणजे आपण सगळ्यांनी जर क्रोनॉलॉजी लक्षात घेतली, 2010 साली पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देऊन 50% आरक्षण देता येणार नाही आणि ट्रिपल टेस्ट केल्याशिवाय आरक्षण टिकणार नाही, अशा प्रकारचा निर्णय घेतला। 2010 पासनं तेव्हाच्या काँग्रेस सरकारनं राज्यातल्या देशातल्या कुठली कारवाई केली नाही आणि त्यानंतर कोणी कोर्टातही गेलं नाही। 2010 ते 2017-18 हे नीट चाललेलं आहे आणि मग 17-18ला उच्च न्यायालयामध्ये एक केस जाते आणि त्या केसमध्ये सांगितलं जातं की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये 50%पेक्षा जास्त आरक्षण चाललेलं आहे, त्यामुळे ओबीसीचं आरक्षण कमी केलं पाहिजे। आणि कोर्टात जाणारे कोण आहेत, याचिकाकर्ते कोण आहेत? एक आहे काँग्रेसच्या आमदाराचा मुलगा जो काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष आहे आणि दुसरा आहे काँग्रेसचाच नाना पटोलेंचा भंडारा जिल्ह्याचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष। म्हणजे कोण गेलं कोर्टात? महाविकास आघाडीचेच लोक कोर्टात गेले। आणि का गेले? केवळ या हेतूनं गेले की कुठेतरी त्यावेळच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारला अडचणीत आणण्याकरता। पण आम्ही सजग होतो। संजय कुटे असतील, बावनकुळेजी असतील, पंकजाताई असतील, आम्ही सगळे सजग होतो। आम्ही तात्काळ त्या संदर्भातला सगळा अभ्यास केला आणि त्यावेळची केस अतिशय छोटी होती आणि ती केस अशी होती की 50%च्या वर आरक्षण देता येणार नाही। आम्ही तात्काळ केंद्र सरकारकडनं जनगणनेचा डाटा मागितला की याच्या आधारावर आम्ही ओबीसीची संख्या दाखवू आणि 50%च्या वर जाण्याचा आम्हाला कशा प्रकारे त्या ठिकाणी फायदा आहे हे दाखवू। पण केंद्र सरकारने सांगितलं की ही जनगणना चुकलेली आहे आणि महाराष्ट्रात तर त्यात लाखो चुका आहेत, 69 लाख चुका आहेत, त्यामुळे ही जनगणना देता येत नाही। लगेच आम्ही कोर्टामध्ये जाऊन दुसरा स्टँड घेतला आणि आम्ही कोर्टाला सांगितलं की आम्ही प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन करायला तयार आहोत। रातोरात आम्ही अध्यादेश काढला। या अध्यादेशाने आम्ही काय केलं, ज्या ठिकाणी SC STची लोकसंख्या अधिक आहे त्या ठिकाणच्या ओबीसीच्या जागा जर कमी होत असतील तर ज्या ठिकाणी SC STची संख्या कमी आहे तिथं ओबीसीच्या जागा आम्ही वाढवून दिल्या। त्यामुळे काही ठिकाणी आम्ही ओबीसीच्या जागा 27%पेक्षा जास्त वाढवून दाखवल्या आणि त्यामुळे एकूण ओबीसीच्या राज्यभरातल्या ज्या काही जागा आहेत त्या एखाद्या जिल्ह्यात कमी झाला तर दुसऱ्या जिल्ह्यात वाढवून त्या जागा कशा आम्हाला कायम ठेवता येईल अशा प्रकारचा अध्यादेश आम्ही काढला। आणि त्या अध्यादेशानं माननीय न्यायालय हे बऱ्यापैकी समाधानी झालं आणि त्यांनी सांगितलं की आता पुढची कारवाई तुम्ही करा, तोपर्यंत आम्ही तुम्हाला निवडणुका घ्यायलाही परवानगी देतो आणि 50%पेक्षा जास्त आरक्षणासहित निवडणुका घ्यायला आम्हाला परवानगी त्या ठिकाणी माननीय न्यायालयाने दिली। दरम्यानच्या काळात सरकार बदललं। सरकार बदलल्यानंतर पुन्हा ही केस आली। आता ज्यावेळेस केस आली त्यावेळेस त्याच याचिकाकर्त्यांनी त्या ठिकाणी मुद्दा मांडला, कारण पुन्हा जेव्हा केस आली त्यावेळी सरकारने काहीच केलं नव्हतं। न्यायमूर्ती चिडले आणि न्यायमूर्तींनी विचारलं तुम्ही काय केलंय सांगा। त्यावेळी खऱ्या अर्थानं याच याचिकाकर्त्यांनी पुन्हा एकदा ट्रिपल टेस्टचा मुद्दा मांडला आणि मग माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं की तुम्हाला जर या ठिकाणी ओबीसी आरक्षण टिकवायचं असेल तर ही ट्रिपल टेस्ट पूर्ण केली पाहिजे। ही ट्रिपल टेस्ट पूर्ण करून त्याचा अहवाल आमच्या समोर ठेवा। आता हे कधी सांगितलं, म्हणजे ट्रिपल टेस्टचा मुद्दा 2010 नंतर पुन्हा पहिल्यांदा कधी आला? 13/12/2019ला। 13/12/2019ला कोणाचं सरकार होतं? या ठिकाणी सन्माननीय उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं, ज्या सरकारला सांगितलं की ट्रिपल टेस्ट तुम्ही पूर्ण करा। त्यानंतर 15 महिने गेले,
7 वेळा सरकारने वेळ मागितली. 7 वेळा वेळ मागूनही सरकारने साधा आयोग देखील गठीत केला नाही. ट्रिपल टेस्ट म्हणजे काय होतं? आयोग गठीत करणे, त्या आयोगाला इम्पेरिकल डेटा तयार करायला सांगणे. इम्पेरिकल डेटा म्हणजे जनगणना नाही. इम्पेरिकल डेटा म्हणजे सॅम्पल डेटा, ज्याच्या माध्यमातून ओबीसी आरक्षण का महत्त्वाचं आहे एवढंच सांगायचं की आरक्षण नसलं तर किती रिप्रेझेंटेशन मिळेल असा एक अहवाल तयार करायचा होता. परंतु हा अहवाल तयार न करता ज्यावेळेस 15 महिन्यानंतर पुन्हा तारीख मागितली, कोर्टाने निरीक्षण नोंदवलं आहे की 7 वेळा तुम्हाला तारीख दिली, तुम्ही एकही कारवाई पूर्ण केली नाही. याचा अर्थ तुमच्या मनामध्ये ओबीसी आरक्षणाची ट्रिपल टेस्ट करणं नाही. त्यामुळे आता याच्या पुढे असल्या खोट्या ग्राउंड्सवर तुम्हाला तारीख देता येत नाही. आम्ही आजपासनं ओबीसी आरक्षण देणारं जे कलम आहे हे कलम स्थगित करतो. त्यांनी रद्द नाही केलं, हे कलम आम्ही स्थगित करतो. आणि ज्यावेळी तुम्ही या संदर्भातली कारवाई पूर्ण कराल त्यावेळी आम्ही तुम्हाला पुन्हा ओबीसी आरक्षण देण्याकरता मान्यता देऊ. हे इतकं निर्लज्ज सरकार आहे. त्याच्यानंतर लगेच 4 मार्च रोजी निर्णय आला. 5 मार्चला मी सभागृहात विषय मांडला. सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक ठरली. त्या बैठकीमध्ये मी सांगितलं, त्या बैठकीत हे ठरलं इम्पेरिकल डेटा आपल्याला द्यायचा आहे, आपल्याला जनगणनेच्या डेटाची आवश्यकता नाही आहे. त्यावेळी राज्याचे मुख्य सचिव त्या ठिकाणी होते, त्यावेळी राज्याचे महाधिवक्ता ॲडव्होकेट जनरल त्या ठिकाणी होते. त्या दोघांनी हे मान्य केलं की जनगणनेचा डेटा नाही, आपल्याला इम्पेरिकल डेटा तयार केला पाहिजे. तात्काळ त्या ठिकाणी आपल्याला मागासवर्ग आयोग तयार करून त्या आयोगाच्या माध्यमातून इम्पेरिकल डेटा तयार केला पाहिजे. हे सगळं त्या ठिकाणी मान्य झालं. आणि मान्य केल्यानंतर पुन्हा सरकारने काहीच केलं नाही. पुन्हा सरकार कुठल्या तरी रिव्हिजनमध्ये गेली, पुन्हा मार खाल्ला, पुन्हा कोर्टाने सरकारला झापलं. त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये मी पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितलं की जोपर्यंत ट्रिपल टेस्ट आपण पूर्ण करत नाही, आणि मी सांगितलं की डेडिकेटेडली काम केलं तर ही ट्रिपल टेस्ट 3 ते 4 महिन्यात आपण पूर्ण करू शकतो. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आपण हे करू. त्याला भुजबळ देखील होते, सगळेच मंत्री होते. सगळा विषय त्या ठिकाणी मांडल्यानंतर सगळ्यांनी एकमत केलं, जे मी मांडलं ते मान्य केलं. त्यानंतर राज्य मागासवर्ग आयोगासोबत देखील एक बैठक झाली. ज्या बैठकीमध्ये राज्य मागासवर्ग आयोगाने सांगितलं आम्हाला जर रिसोर्सेस दिले तर आम्ही 1 महिन्यामध्ये इम्पेरिकल डेटा जमा करू शकतो. माझ्या समोर राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी त्या बैठकीत सांगितलं आम्हाला रिसोर्सेस दिले आणि टर्म्स ऑफ रेफरन्स तुम्ही चेंज करून द्या, कारण तुम्ही टर्म्स ऑफ रेफरन्स जनगणनेचा दिलाय, तो इम्पेरिकल डेटाचा द्या. आम्ही 1 ते 1.5 महिन्यामध्ये हे काम पूर्ण करू. पण त्याही नंतर त्या राज्य मागासवर्ग आयोगाला कुठलाही त्या ठिकाणी पैसे दिले नाही, निधी दिला नाही. त्यांचं साधं सॉफ्टवेअर जे तयार करायचं होतं 6 महिने सॉफ्टवेअर तयार करण्याकरता देखील त्यांना पैसा मिळाला नाही. आणि दरम्यानच्या काळात राज्य सरकारने पुन्हा कुठला तरी एक डेटा काढला आणि तो डेटा राज्य मागासवर्ग आयोगाची मान्यता न घेताच इम्पेरिकल डेटा तयार झाला, इम्पेरिकल डेटा तयार झाला सांगून सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर केला. सर्वोच्च न्यायालय भडकलं. त्यांनी बघितलं, ते म्हणाले हा कुठला डेटा आहे, हा कुठल्या काळात जमा केला आहे सांगा. सरकार सांगू शकलं नाही. त्याच्यावर साधी सही नव्हती, त्याच्यावर साधी तारीख नव्हती. सर्वोच्च न्यायालयाने विचारला असा कसा डेटा, म्हणाले नाही हा डेटा मुख्यमंत्र्यांच्या समोर दिलाय. सर्वोच्च न्यायालय म्हणाले मुख्यमंत्र्यांसमोर डेटा दिला म्हणून तो काय ऑथेंटिकेट होतो का? डेटा जर एखादा द्यायचा असेल तर सर्वे कधी केला आहे सांगावं लागेल, सॅम्पल काय होतं सांगावं लागेल, त्याचे निष्कर्ष काय होते सांगावे लागतील. आमचे वकील एवढंच सांगत होते की नाही नाही तो मुख्यमंत्र्यांसमोर हँडओव्हर केलाय. शेवटी कोर्ट चिडलं आणि कोर्ट म्हणाला मुख्यमंत्र्यांचा काय संबंध येतो. या ठिकाणी राज्य मागासवर्ग आयोग हे इंडिपेंडंट आयोग आहे आणि डेडिकेटेड आयोग पाहिजे. डेडिकेटेड आणि इंडिपेंडंट आयोगाच्या माध्यमातून जर अशा प्रकारे डेटा जमाच केला नाही आणि पुन्हा कोर्टाने ते नाकारलं आणि तात्काळ या ठिकाणी निवडणुका लावण्याकरता सांगितल्या. त्यानंतर राज्य मागासवर्ग आयोगाने स्वतः एक प्रेस नोट काढली
आणि राज्य मागासवर्ग आयोगाने त्या प्रेस नोटमध्ये सांगितलं, हा कोणचा डेटा यांनी सबमिट केला आम्हाला माहिती नाही, आम्हाला विचारलं नाही, आम्हाला विश्वासात घेतलं नाही. म्हणजे विश्वासघाताचं राजकारण हे सातत्याने 2 वर्ष तयार होतं. आम्ही सातत्याने सांगत होतो ओबीसीचं आरक्षण आल्याशिवाय निवडणुका घेऊ नका. मग म्हणाले ठीक आहे, मध्य प्रदेश पॅटर्न करू, मध्य प्रदेश पॅटर्न करू, आपण सगळे अधिकार सरकारकडे घेऊ म्हणजे निवडणुका पुढे जातील. त्यावेळी आम्ही सांगितलं सरकार जो निर्णय घेईल आम्ही त्याचा साथ देऊ. आम्हाला ओबीसीच्या आरक्षणामध्ये राजकारण करायचं नाही आहे. आणि पहिल्या दिवशीपासनं सरकारचे निर्णय चूक असो की बरोबर असो, मी सातत्याने सरकारला साथ दिली. कारण मला हे माहिती होतं की ओबीसीच्या विषयावर जर राजकारण झालं तर जसं त्या सरकारने राजकारण करण्याकरता हे सगळं षडयंत्र रचलं, त्या षडयंत्राचा आपण देखील भाग होऊ. म्हणून मी आमच्या सगळ्या सवंगड्यांना सोबत घेऊन सांगितलं, तुम्ही जो निर्णय कराल तो निर्णय आम्हाला मान्य आहे. त्यांनी ओबीसीच्या धर्तीवर, मध्य प्रदेशच्या धर्तीवर कायदा करतो म्हटलं. खरं म्हणजे हा कायदा आमच्याकरता अत्यंत घातक होता. कारण वॉर्ड फॉर्मेशन, गट फॉर्मेशन, गण फॉर्मेशन सगळे अधिकार सरकार आपल्याकडे घेत होतं. याचा अर्थ असा होता की एक प्रकारे आमचा डेथ वॉरंट आम्ही साईन करत होतो की तुम्ही कशाही प्रकारे तयार करा, तुम्ही कसेही वॉर्ड तयार करा, तुम्ही कसेही गट तयार करा, कुठलेही गाव कुठे टाका, सगळे अधिकार तुम्हाला. ओबीसी आरक्षणाशिवाय अख्ख्या महाराष्ट्रातल्या निवडणुका होणार म्हणजे 5 वर्ष ओबीसीला आरक्षण नाही. कारण पुढच्या निवडणुकांपर्यंत हे आरक्षण मिळणार नाही. आणि त्याच्यानंतर कोणीतरी कोर्टात जाऊन जर सांगितलं की 5 वर्ष दिलं नाही तर आता देण्याची आवश्यकता काय आहे, तर काय अवस्था आपल्या ओबीसींची होईल. नेहमी करता हे ओबीसीचं आरक्षण आपण घालवून बसू, ही अवस्था आज या ठिकाणी आली आहे. भारतीय जनता पक्षाचा एक निर्धार पक्का आहे, ओबीसी आरक्षणाकरता आमचा लढा हा शेवटपर्यंत आम्ही सुरू ठेवणार आहोत. काय वाटेल ते झालं आणि कुठलीही किंमत मोजावी लागली तरी भारतीय जनता पार्टी ओबीसी आरक्षणाचा लढा लढत राहील. आणि तोपर्यंत जेवढ्या निवडणुका येतील त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आरक्षण असो की नसो 27% तिकीटं आम्ही ओबीसींनाच या ठिकाणी देणार, हा भारतीय जनता पक्षाचा निर्धार आहे. मगाशी आमचे संजय कुटे म्हणाले, खरं आहे, भारतीय जनता पक्षाचा DNA ओबीसी आहे. भारतीय जनता पक्ष हा ओबीसींचा पक्ष आहे, ओबीसींच्या भरोशावर मोठा झालेला पक्ष आहे. आजही समाजातला शोषित पीडित ओबीसी समाज, संख्येने छोटा असलेला मायक्रो ओबीसी समाज, वंचित ओबीसी समाज, या ठिकाणी 12 बलुतेदार, हे सगळे भारतीय जनता पक्षाचे मतदार आहेत, हे भारतीय जनता पक्षाला मानणारे आहेत. आणि ज्यावेळी देशामध्ये एक मजबूत पंतप्रधान माननीय मोदीजींच्या रूपानं आहे, आज तुम्ही विचार करा, आज देशामध्ये पंतप्रधानांना कधीच जात नसते, पण तरी देखील ज्यावेळेस लोक जात काढतात त्यावेळी त्यांना ठणकावून सांगावं लागतं की भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान, आणि ज्यांनी केवळ भारतात नाही तर जगामध्ये सातत्याने पहिला नंबर केला ते माननीय नरेंद्र मोदीजी, हेही ओबीसी समाजाचेच आहेत. आणि आज देशाच्या केंद्रीय कॅबिनेटमध्ये देशाच्या इतिहासातील सर्वात जास्त ओबीसी मंत्री हे माननीय मोदीजींच्या कॅबिनेटमध्ये या ठिकाणी आहेत. आम्ही केवळ अलंकारिक पद्धतीनं ओबीसींना स्थान देत नाही. जसं एखाद्या कार्यक्रमामध्ये एखादा फ्लॉवर पॉट असतो ना, पुष्परचना असते, तुम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा इतर पक्षांचा इतिहास बघितला तर पुष्परचनेसारखा एखादा ओबीसी नेता ते तयार करतात आणि त्याच्या भरोशावर आपली दुकानदारी चालवतात आणि मग ते नेतेच मोठे होतात. ओबीसी
च्या काँग्रेस राष्ट्रवादीतल्या नेत्यांनी समाजाला कुठे पुढे नेलाय हा माझा सवाल आहे. ते स्वतः तर मोठे झाले, पण समाज कुठे त्यांच्या मागे मोठा झाला हा प्रश्न कधीतरी आपल्याला विचारावा लागेल. आणि म्हणून आज मला अतिशय आश्चर्य वाटतं. खरं म्हणजे मुजोरी चांगली नाहीच, पण मुजोरी जर शिकायची असेल तर या नेत्यांकडनं शिकली पाहिजे. तोंडावर पडले तर बोटवर आहे, चित झाले तर पायवर आहे. आजही हे लोक इतकं सगळं कोर्टाने स्पष्ट केल्यानंतरही इम्पेरिकल डेटा म्हणजे काय, तो कोणी करायचा आहे, राज्याची जबाबदारी काय आहे, यांच्यातला एखादा उठतो आणि पुन्हा सांगतो की केंद्र सरकारची जबाबदारी आहे, केंद्र सरकारने केलं तर 2 दिवसात होईल, केंद्र सरकारने. अरे मग तुम्ही कशाला सरकारमध्ये आहे? द्या ना केंद्र सरकारच्याच हाती, चालवेल ना केंद्र सरकार आणि करूनही दाखवेल. तुम्हाला काय इथे माशा मारण्याकरता निवडून दिलेला आहे का? या ठिकाणी माल कमवण्याकरता फक्त निवडून दिला आहे, वसुली करता निवडून दिलेला आहे. त्यामुळे ओबीसी बांधवांना सजग करावं लागेल. आज ज्या प्रकारे ओबीसींवर अन्याय चाललेला आहे हे खरं आहे. आपलं सरकार असताना ओबीसी हिताचे जे काही निर्णय आपण घेतले, आज त्या निर्णयांना देखील या ठिकाणी हरताळ फासण्याचं काम हे सरकार करत आहे. आज महाज्योतीच्या माध्यमातनं जे काही आपण स्ट्रक्चर उभं केलं आहे, आज कुठेतरी त्यालाही गालबोट लावलं जात आहे. आपण दिलेले हॉस्टेल तयार होणार नाही याचाच प्रयत्न चाललेला आहे. एकच गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या विरोधात हे महाविकास आघाडीचे जे पक्ष आहेत ना, या पक्षामध्ये ओबीसी नेते असतील, पण पक्षाचे जे मालक आहेत या मालकांना कुठे ओबीसीचं हित हवं आहे असं वाटत नाही. कारण त्या मालकांचं जे राजकारण आहे ते राजकारण काही ओबीसीच्या भरोशावर नाही, ओबीसीच्या वापराच्या भरोशावर त्यांचं राजकारण चाललेलं आहे. त्यामुळे या महाविकास आघाडीचे जे सगळे मालक आहेत, हे मालक कधीच ओबीसीला आरक्षण मिळू देणार नाहीत. हे रोज काहीतरी नवीन अडंगा टाकतील आणि नवीन अडंगा टाकून बोट मात्र आपल्याकडे दाखवतील. आणि म्हणून आता ओबीसी आघाडीला या ठिकाणी हा प्रयत्न करायचा आहे. प्रयत्न नव्हे तर प्रयत्नांची शर्थ करायची आहे आणि गावोगावी जाऊन, प्रत्येक मंडलापर्यंत जाऊन, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन या सरकारचा ओबीसी विरोधी चेहरा हा आपल्याला या ठिकाणी उघडा पाडायचा आहे. आणि यांना सांगायचं आहे, ओबीसी म्हणजे निव्वळ नेते नाही आहेत, ओबीसी म्हणजे जनता आहे. एखादा नेता राहिला नाही राहिला काही फरक पडत नाही. एखादा देवेंद्र फडणवीस आला आणि गेला तर त्यांनी काही फार परिणाम होत नाही, पण ओबीसी जनता ही सर्वोपरी आहे. या ओबीसी जनतेला या ठिकाणी न्याय देण्याकरता, या जनतेला वाचवण्याकरता, यांचे हक्क मिळवून देण्याकरता, यांच्या न्यायिक हक्काकरता भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाला या ठिकाणी लढावंच लागेल. आणि म्हणून योगेशजी, तुमच्या नेतृत्वामध्ये निश्चितपणे ओबीसी मोर्चाने अतिशय चांगलं काम केलं आहे, पण येता काळ हा संघर्षाचा काळ आहे. आज जर लढलो नाही तर आपले अधिकार पुन्हा मिळणार नाही. आज जर उभे झालो नाही तर आपल्याला कधी उभं होऊ दिलं जाणार नाही. आज जर आपण संघर्ष केला नाही तर आपण संघर्षासारखे राहणार नाही. आणि म्हणून हे लक्षात ठेवा, इतिहास एकदा संधी देतो. ती इतिहासानं संधी तुम्हाला दिली आहे संघर्ष करण्याची, आणि इतिहासानं जेव्हा संधी दिली त्या संधीचा जो उपयोग करतो तोच इतिहासात आपलं नाव लिहितो. आणि ज्यावेळी सत्ता ही आपल्यावर हावी होत असते, त्या सत्तेशी जो समझोता करतो तो कधीच इतिहासात नाव लिहू शकत नाही. सत्तेशी समझोता नाही, सत्तेशी संघर्ष करावा लागतो. ही संघर्षाची वेळ आज या ठिकाणी आली आहे. या जुलमी सरकारच्या विरोधात संघर्ष करण्याकरता एक एक ओबीसी बांधव हा पेटून उठला पाहिजे. भारतीय जनता पार्टी ताकदीनं तुमच्या पाठीशी उभी राहील. कोणतंही बलिदान द्यावं लागलं तरी ते देण्याकरता आम्ही तयार राहू. पण काही झालं तरी ओबीसींचं आरक्षण हे परत मिळवल्याशिवाय भारतीय जनता पार्टी शांत बसणार नाही. मी महाविकास आघाडीला चेतावणी देतोय, आता ही सुधरा, नाहीतर तुम्हाला खाली खेचल्याशिवाय ओबीसी राहणार नाही. एवढंच या ठिकाणी सांगतो
आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय भारत. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. जय भवानी, जय भवानी, जय भवानी. खाली बसा सगळे. ओबीसी के सम्मान में, ओबीसी के सम्मान में, अरे आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं. हे जे आता आपण 3 बॅनर या ठिकाणी दाखवलेत, आज सकाळी आपण खाली ते बॅनर लावले होते, परंतु महाविकास आघाडीच्या या प्रशासनाने आणि पोलिसांनी ते बॅनर फाडल्यामुळे आज ओबीसींचा आवाज तुम्ही दाबू शकत नाही आणि म्हणून ओबीसींच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलेले आहे. आणि या महाविकास आघाडी सरकार जे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचे मारेकरी आहेत त्या बॅनरचं आम्ही या ठिकाणी प्रकाशन केलेलं आहे. आणि म्हणून महाविकास आघाडीचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. या ठिकाणी मुंबई प्रदेशाच्या वतीने देवेंद्रजीचा सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. योगेश अण्णा आणि देवेंद्रजी संपूर्ण मंच. बोलो भारत माता की, भारत माता की. देवेंद्रजी आप संघर्ष करो, देवेंद्रजी आप संघर्ष करो.